नोकरदारांसाठी एक मोठी बातमी समोर येते। मोदी सरकारनं मध्यम वर्गासाठी एक दिलासा दिलेला आहे, एक निर्णय असा घेतला ज्यामुळे दिलासा मिळतोय। बजेटमध्ये 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न आता करमुक्त करण्यात आलंय। अर्थमंत्री निर्मला सीतारामन सर्वसामान्यांचं लक्ष लागून असलेल्या टॅक्स बद्दल ही मोठी घोषणा केली। एखाद्या व्यक्तीनं वार्षिक 12 लाख रुपयांपर्यंत कमाई केली तर त्याला 1 रुपयाचाही कर भरावा लागणार नाही। मात्र 12 लाख रुपयांपेक्षा 1 रुपयाही जास्त असेल तर मात्र कर भरावा लागेल। स्टँडर्ड डिडक्शन 75,000 रुपये ठेवण्यात आलंय आणि ही करमाफी केवळ नवीन कर प्रणाली निवडणाऱ्यांनाच लागू होणार आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर। 0 ते 4 लाख टॅक्स फ्री, 4 ते 8 लाख 5% कर, 8 ते 12 लाख 10%, 12 ते 16 लाख 15%, तसंच 16 ते 20 लाख 20%, 20 ते 24 लाख 25%। टॅक्स स्लॅब काय आहे ते आपण पाहतोय। 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न मात्र करमुक्त होणार आहे। नव्या कर रचनेत 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होईल। 10 मोठ्या घोषणा आता पाहूयात। 5 लाख SC ST महिलांना उद्योगांसाठी 2 कोटींपर्यंतचं कर्ज मिळेल। 23 IIT मधील विद्यार्थी संख्या दुप्पट केली जाईल। मेडिकल कॉलेजेस मधील 75,000 जागा वाढवल्या जातील। सरकारी शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र ब्रॉडबँडने जोडली जातील। सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये कॅन्सरवर उपचार केले जातील। कॅन्सर आणि जीवनावश्यक 36 औषधं स्वस्त होणार। शेतकऱ्यांच्या किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाखांवर। उत्पादन वाढीसाठी कापूस उत्पादकता मिशनची स्थापना। ज्येष्ठ नागरिकांसाठीची TDSची मर्यादा 50,000वरून 1 लाख रुपये। सगळा बेनिफिट हा फक्त नव्या रेजिमला आहे। म्हणजे आता जवळजवळ फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पजेस जुनी रेजिम ही आता पूर्ण बंद झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही। फक्त नव्या रेजिमला ही सगळी सूट आहे आणि ती घेतल्यानंतर जुन्या रेजिमचा काही फायदाच उरणार नाही। त्यामुळे पूर्णतः हा बेनिफिट हा फक्त नव्या रेजिमला मिळणार आहे। आता त्याच्यामध्ये सुद्धा जेव्हा हा नव्या रेजिमला फायदा मिळतो त्यावेळेला जुन्या रेजिमच्या तुलनेत असलेले जे बेनिफिट्स होते ते पूर्णपणे काढून घेतलेले आहेत। चला आणि आता जाणून घेऊ, कारण तुमचा वार्षिक पगार किती आहे आणि त्यावर किती कर भरावा लागणार आहे सोप्या भाषेत समजून घेऊया। बघा, 12 ते 16 लाख उत्पन्न असेल तर 15% कर, 13 लाख रुपये पगार 75,000 रुपये कर, 14 लाख रुपये पगार 90,000 रुपये कर भरावा लागेल, 15 लाख रुपये पगार असेल तर 1,05,000 रुपये कर भरावा लागेल, 16 लाख रुपये पगार असेल तर 1,20,000 रुपये कर भरावा लागेल, 17 लाख रुपये पगार 1,40,000 रुपये कर भरावा लागेल, 18 लाख रुपये पगार असल्यास 1,60,000 रुपये कर, 19 लाख रुपये पगार असेल तर 1,80,000 रुपये कर, 20 लाख पगार असेल तर 2 लाख रुपये कर, 21 लाख पगार असेल तर 2,25,000 रुपये कर, 22 लाख रुपये पगार असेल तर 2,50,000 रुपये कर भरावा लागेल, 23 लाख रुपये पगार 2,75,000 रुपये कर। आणि अर्थातच सर्वांचं लक्ष लागलेलं असतं ते काय स्वस्त होणार आणि काय महाग होणार तेही जाणून घेऊयात, पाहूया। कॅन्सरची औषधं स्वस्त होणार, टीव्हीचे पार्ट्स स्वस्त होतील, जे सुटे पार्ट्स असतात ते स्वस्त होतील, रेडीमेड कपडे स्वस्त होतील, मोबाईल स्वस्त होतील, इलेक्ट्रिक कार स्वस्त होतील,
पुढची बातमी. नवीन कर रचनेचा मध्यम वर्ग तसंच तरुणांना फायदा होईल. देशाच्या आर्थिक विकासामध्ये हा निर्णय एक मैलाचा दगड ठरेल अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीसांनी बजेटचं कौतुक केलं. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी बजेटवरून मात्र टीका केली आहे. वित्तमंत्री श्रीमती निर्मला सीतारामनजी यांचे मी मनापासून आभार मानतो की मध्यम वर्गाकरता एक ड्रीम बजेट त्यांनी दिलेलं आहे आणि अपेक्षेपेक्षा अधिक म्हणजे इन्कम टॅक्सची लिमिट थेट 7 लाखावरनं 12 लाखापर्यंत नेलेली आहे. त्यामुळे आता 12 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही अशी जी इन्कम टॅक्सची रचना करण्यात आलेली आहे. एका बाजूला देश श्रीमंत आहे पण लोक गरीब आहेत, हे वास्तव आहे. कारण आज देशाचं दरडोई वार्षिक उत्पन्न हे जगामध्ये 140व्या क्रमांकावर आहे. देश समृद्ध झाला म्हणजे 2-4 उद्योगपती श्रीमंत झाले म्हणजे देश समृद्ध होतो का? सर्वसामान्य माणसांचं वार्षिक उत्पन्न, सरासरी वार्षिक उत्पन्न वाढलं पाहिजे, याबद्दल कुठलीही स्पष्टता नाही आहे. आणि आता बातमी येते राजकीय वर्तुळातनं, कारण संजय शिरसाट यांनी एक विधान केलं आणि त्याच विधानानं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. यामुळे दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा रंगतीये. प्रत्येक शिवसैनिकाला वाटतं की दोन्ही शिवसेना एकत्र यायला हव्या, आता जोडण्याची वेळ आली आहे असं शिरसाटांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. मात्र आता त्यांनी घुमजाव केलाय. विधानाचा विपर्यास केल्याचं शिरसाट म्हणाले, मात्र गद्दारांशी जवळीक होणार नसल्याचं विनायक राऊतांनी स्पष्ट केलंय. काल जे काही मी स्टेटमेंट दिलं त्याचा काही लोकांनी चुकीचा अर्थ सुद्धा काढायला सुरुवात केली. शिवसेना फुटूच नये या मताचे आम्ही होतो. त्याचं कारण असं आहे की जी शिवसेना एकत्रितपणे होती ती एक ताकद होती. म्हणून मी कितीही प्रयत्न केला, काही जरी केलं तर आता हे एकत्र येणं शक्य होणार नाही असं माझं मत आहे. म्हणून माझ्या प्रयत्नाला काहीतरी कोणीतरी साथ देतील असं समजण्याचं काही कारण नाही. कधीच आम्ही जवळ करणार नाही. गद्दार आणि बेईमानी करून जे गेलेले आहेत शिवसेना पक्ष फोडून, त्यांच्याशी जवळीक करणं कदापि शक्य नाही. पुढची बातमी. नामदेव शास्त्रींनी संकट काळात पंकजा मुंडेंसाठी गडाचे दरवाजे बंद केले असं वक्तव्य मनसे नेते प्रकाश महाजनांनी केलं होतं. आता याच वक्तव्यावर मंत्री पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया आली आहे. महाजन दुसऱ्या पक्षाचे नेते आहेत, त्यावर व्यक्त होणार नाही अशी प्रतिक्रिया मुंडेंनी दिली आहे. की असाच आधार एक काळ पंकजाला हवा होता. नुकतंच कर्तबगार वडिलाचं निधन झालं होतं, राजकारणात खूप तिला स्पर्धा होती. त्यावेळेस तिने गडाकडे मोठ्या आधाराने पाहिलं. गडाने काय केलं की दसरा मेळावा जो स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेपासून चालत आलेला आहे तो इथं घ्यायचा नाही, गडाने दरवाजे बंद केले त्याच्यासाठी. मग जो न्याय पंकजा मुंडेंना लावला तोच न्याय त्यांनी धनंजय मुंडेला लावला नाही. न्यायाचारी आहात आपण. न्याय देताना स्त्री आणि पुरुष हा भेद आपण केला. त्याच्यात मी काही सांगायचं कारण नाही. त्यांची भूमिका आहे. मी त्याच्यावर काही, मला त्याच्यावर भूमिका व्यक्त करायची किंवा प्रतिक्रिया द्यायची आवश्यकता वाटत नाही. त्यांनी सांगितलेलं आहे स्वतः अजित दादा पवार यांनी की ह्याच्यामध्ये आम्हाला कुठेही संबंध आढळला तर आम्ही योग्य ती कारवाई करू, संबंध नसेल तर अन्याय व्हायला नको, ही त्यांची भूमिका आहे. हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आणि सर्वार्थाने मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे. आणि भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंना पाठिंबा दर्शवताना हत्येचा साधा निषेधही न नोंदवल्यानं त्यांच्या चौफेर त्यांच्यावर टीका होतीये. नामदेव शास्त्रींना धनंजय मुंडेंची सलाईन दिसली, मात्र संतोष देशमुखांच्या अंगातलं साखळलेलं रक्त दिसलं नाही का, असा तिखट सवाल जरांगेंनी शास्त्रींना केलाय. 53 दिवस झाले तुम्ही मीडिया ट्रायल चालवलेत. त्याच्यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाहीये ना. त्याला तुम्ही कायमस्वरूपी हेच ठरवताय ना. तुम्ही त्याच्या हाताला पहा, सलाईन लावलेला आहे. किती सहन करावं एखाद्या माणसाने.
संतोष भैयाच्या अंगात साकळलेलं रक्त ते लिटोरं होतं, ते का दिसलं नाही? असं नाही का शेवटी संतोष भैया नाही आहे जगात. त्यांच्या माराचा रक्ताचा विचारसुद्धा तेवढंच करणं गरजेचं होतं, कारण ते सुद्धा गाव धोम्यगडाचं भगवानगडाचं भक्त गाव आहे. आणि अशांबद्दल आपली अशी भाषा ते योग्य वाटला नव्हता. बातमी राजकीय वर्तुळातनं पुढची बातमी. समरजित घाटगेंनी कागलमधील शासकीय जमिनी बेकायदेशीररित्या बळकावल्याचा आरोप मंत्री हसन मुश्रीफांनी केलाय. शहरातील शाहू हॉलसह जनावरांचा दवाखाना आणि जुन्या तहसीलदार कार्यालयाची जागा समरजित घाटगे यांनी नावावर केल्याचा दावा मुश्रीफ करतायत. तर हा जो शाहू हॉल आहे हा कागल नगरपालिकेच्या नावावर आहे. त्यांच्या नावावर झालाच कसा? म्हणजे हा त्यांच्या काय जुना त्यांनी दिलेला जरी असला तरी जागा कलेक्टर नगरपालिकेला हस्तांतरित केलेली होती. आपण तिथं हॉल बांधलेला होता. हे ते नावावर करताना लाज कशी वाटली नाही? नंतर पुढं जे जनावरांचा दवाखाना आहे तो जिल्हा परिषद नावावर आहे, तो यांच्या नावावर झाला. तहसील ऑफिस माळावर गेल्यानंतर ते जुनं असं कोण मागत नाही. मग मागितलं असतं धनगरांनी काय करायचं शाहू महाराज असते तर? त्यामुळे कोल्हापूरच्या राजकारणात कुस्ती रंगताना आता पाहायला मिळते. बातमी मोठी येते समोर. राजकीय वर्तुळातनं बातमी आहे. भाजपचे आमदार रणजित सिंह मोहिते पाटलांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावतात. मोहिते पाटील आणि ठाकरेंमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली आहे. एकीकडे भाजप रणजित सिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाईच्या तयारीत आहे आणि याच दरम्यान रणजित सिंह मोहिते पाटलांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. बातमी पाणी प्रश्नासंदर्भातली. पाणी प्रश्नावरनं संभाजीनगरचे सरपंच मंगेश साबळे आक्रमक झाल्याचं दिसतंय. छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या कार्यालयाबाहेर साडी नेसून महिलेच्या वेशात त्यांनी आंदोलन केलं. अंगावर साडी आणि डोक्यावर हंडा घेऊन आंदोलन केल्यानं साबळेंच्या आंदोलनाची चर्चा होतीये. साबळे फुलंब्री तालुक्यातल्या गेवराई पायगा गावचे सरपंच. त्यांनी याआधी अनोखी आंदोलनं केली आहेत, मात्र आता थेट साडी नेसून आंदोलन केल्यानं राज्यभर चर्चा होतीये. 4 वर्ष झाले तुम्ही महिलांना आमच्या प्यायला पाणी या ठिकाणी दिलं नाही आणि म्हणून गेवराई पायगा गावाच्या महिलांच्या वतीनं शिवोला या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आलोय की लवकर आमचं जलजीवनचं काम सुरू करा. आमच्या लेकरांना आमच्या महिलांना प्यायला शुद्ध पाणी द्या. हे फक्त निवेदन आहे. तुम्हाला हात जोडून विनंती आहे. सरपंच होऊन 2-2.5 वर्ष झाले शब्दपूर्ती केली नाही. त्याचं कारण असं आहे ठेकेदारानं काम कंप्लीट केलं नाही. ठेकेदाराची अवकात नव्हती काम कंप्लीट करायची तर काम घेतलं कशाला? शासन बजेट देत नाही म्हणतंय. मुख्यमंत्री लाडक्या बहिणीला डोक्यावर पाणी आणायला लावतंय आणि म्हणून महिलांच्या वतीनं एक विनंती घेऊन विकास मीना जे सीओ आहे जिल्हा परिषदच्या 2020 ला सुरू होणारी योजना 2025 पर्यंत 5 वर्ष कशी चालते? पाईप दाबून ठेवलेले आहे. महिलांना पिण्यासाठी पाणी नाहीये. वारंवार सांगून देखील कुणी ही गोष्ट कानावर घ्यायला तयार नाही आणि म्हणून महिलांचा आकांत मांडण्यासाठी आज जिल्हा परिषद कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आम्ही उद्रेक या ठिकाणी केलेला आहे. जर का पुढच्या 8 दिवसामध्ये आमचं काम सुरळीत झालं नाही आणि पुढच्या 15 दिवसात गावाला प्यायला पाणी नळाला आलं नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा देखील इशारा या ठिकाणी आम्ही दिलेला आहे. आणि आता बातमी साम टीव्हीच्या इम्पॅक्टची आहे. होय, एमपीएससी ऑडिओ क्लिप प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई केली आहे. चाकणमधून दोघांना गुन्हे शाखेनं अटक केली आहे. एमपीएससी पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिका 40 लाख रुपयांना विकण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती एका व्हायरल ऑडिओ क्लिपमधून पुढे आली होती. एका एजंटच्या संवादाची ऑडिओ क्लिप साम टीव्हीच्या हाती लागली. एजंट किशोर बाळासाहेब जाधव या विद्यार्थ्याला फोन केला आणि एमपीएससीची प्रश्नपत्रिका हवी असल्यास थेट 40 लाख रुपयांची मागणी केली. साम टीव्हीनं सगळं प्रकरण लावून धरलं आणि अखेर पोलिसांनी कारवाई केली. पुण्यातील काही वृत्तपत्रांनी अशा काही बातम्या देखील लावलेल्या होत्या की उमेदवारांना अज्ञात नंबरवरनं फोन कॉल येत आहेत आणि त्यामध्ये त्यांना तुम्हाला प्रश्नपत्रिका देतो, आम्हाला एवढ्या रकमेची जर का तुम्ही पैसे देण्याची कबुली दिली तर तुम्हाला आम्ही प्रश्नपत्रिका देऊ आणि मग तुम्ही तुमचं परीक्षेमध्ये जी निवड आहे ती निश्चित होईल. दीपक गायधने आणि सुमित जाधव या 2 संशयितांना आम्ही ताब्यात घेतल्यावरती त्यांची विचारपूस केली
आणि त्याच्यानंतर झालेल्या घडलेल्या प्रकाराबाबत पूर्ण माहिती त्यांच्याकडून प्राप्त झाली. बातमी केडीएमसीच्या सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्तांवर अटकेची टांगती तलवार असल्याची आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बाजार परवाना विभागातील क्लर्कला 1.5 लाखांची लाच घेताना एसीबीनं सापळा रचत अटक केली. प्रशांत धीवर असं या लाचखोर क्लर्कचं नाव आहे. या लाचखोर क्लर्कनं मोठा खुलासा केला. माझ्यासाठी नाही, बड्या अधिकाऱ्यांसाठी पैसे मागितले असा खुलासा धीवरनं केला. त्यामुळे आता केडीएमसीचे सहाय्यक आयुक्त उपायुक्तांच्या अडचणी देखील वाढण्याची शक्यता. दरम्यान प्रशांत धीवरला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे आता मोठ्या माशांवर कारवाई होणार का हेच पाहायचं. पुढची बातमी, शिवसेना शिंदे गटाचे पालघरचे नेते अशोक धोडींच्या हत्येसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. कारण भावानंच अशोक धोडींची हत्या केल्याची माहिती पोलीस देत आहेत. अविनाश धोडी आणि अशोक धोडी दोघे सख्खे भाऊ. संपत्तीच्या वादातून त्यांची हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गुजरातमधील रिग्राम मालाफलिया इथं एका बंद दगडखाणीत धोडींचा मृतदेह बाहेर काढण्यात आला होता. दरम्यान भाऊ अविनाश सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अगदी फिल्मी स्टाईलनं हे सगळं हत्याकांड रचण्यात आलं होतं. दृश्यम स्टाईलनं अगदी धोडींचा मर्डर करण्यात आला. कार दगडखाणीत टाकून देण्यात आली होती. मात्र आता ज्या सख्ख्या भावानं हे सगळं रचलं तो सख्खा भाऊ आता फरार आहे. पुढच्या बातमीकडे. बातमी येते अमरावतीतनं. अमरावतीमध्ये कुंभमेळ्याच्या नावाखाली भाविकांची अक्षरशः फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलाय. सूरज मिश्रा नावाच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भाविकांनी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलंय. प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यासाठी अमरावतीमधून 450 भाविक गेले होते. मात्र त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारची व्यवस्था झाली नाही. त्यांच्या आयोजकांनी फसवणूक केल्याचा आरोप या भाविकांनी केला. आणि त्यातच राजापेठ पोलीस ठाण्याच्या ठाणेदारानं कारवाई न केल्यानं भाविक आक्रमक झाले. अमरावती जिल्हा दौऱ्यावर असलेल्या गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडे या नागरिकांनी तक्रार केली आहे. पुढची बातमी. आज माघी गणेश जयंती आणि त्यामुळेच गणेश दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली आहे. माघी जयंतीनिमित्त साम टीव्हीवर तुम्ही अष्टविनायकांचं दर्शन घेऊ शकता. बघा, मोरगावचा मयुरेश्वर, सिद्धटेकचा सिद्धिविनायक, लेण्याद्रीचा गिरिजात्मज, महाडचा वरदविनायक, पालीचा बल्लाळेश्वर याही मंदिरात भाविकांनी गर्दी केली आहे. मोठ्या संख्येनं भाविक दर्शनासाठी येत असून तुम्ही घर बसल्या अष्टविनायकांचं दर्शन घेऊ शकता. साम टीव्ही तुम्हाला घर बसल्या अष्टविनायकांचं दर्शन देते. आज माघी निमित्त गणरायाचं दर्शन जर तुम्ही घेतलं नसेल तर अष्टविनायकांचं दर्शन घ्या साम टीव्हीच्या माध्यमातून. आणि आता बातमी थंडी संदर्भातली. कारण राज्यातील थंडी आता संपली आहे. उन्हाच्या झळा फेब्रुवारीपासूनच सुरू झाल्या आहेत. हवामान विभागानंही फेब्रुवारी महिन्यातील कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज व्यक्त केलाय. मुंबईसह संपूर्ण किनारपट्टी, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहून उन्हाच्या झळा जाणवण्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रात 4-5 दिवस थंडीची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र असं असलं तरी मुंबईसह किनारपट्टी भागात तापमान वाढणार आहे.